नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेमधून जवळपास 94,000 शेतकरी कर्जमाफी योजनेमधून अपात्र ठरले आहेत। आता हे कोणते शेतकरी आहे, तुमचं नाव या अपात्र शेतकऱ्यांमध्ये आहे का आणि हे शेतकरी कर्जमाफीमधून का अपात्र झाले याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। बघा, इतक्या सोप्या भाषेमध्ये इसकाटून तुम्हाला कोणीही सांगणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 94,000 शेतकरी जे आहेत ते शेतकरी कर्जमाफी योजनेतून अपात्र ठरले आहेत। आता याची वेगवेगळी कारणं आहेत, तर ही कारणं कोणकोणती आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती सध्या प्रगतीपथावर आहे आणि जी अपात्र शेतकऱ्याची जी निकष आहे त्यामध्ये झालेलं काय आहे बघा, जवळपास 56 लाख शेतकरी जे आहेत अशा 56 लाख शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो बँकांकडून सरकारने गोळा केलेला आहे आणि या जवळपास 56 लाख शेतकऱ्यांच्या आसपास यामधून किती शेतकरी यांनी सांगणं आहे, 94,000 शेतकऱ्यांच्या आसपास एवढी संख्या आहे की हे शेतकरी या कर्जमाफी योजनेमधून अपात्र ठरताना दिसत आहेत। आता ही अपात्रतेची काय कारणं आहेत हे बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे आयकर भरणारे शेतकरी, इन्कम टॅक्स भरणारे जे शेतकरी आहेत असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहेत, त्यांना अपात्र करण्यात आले आहे। कारण ज्यावेळेस सरकारने हा जो डाटा गोळा केलेला आहे 56 लाख शेतकऱ्यांचा, तो जो डाटा आहे तो केंद्र शासनाकडे पाठवला होता आणि त्यामधून विचारलं होतं की यातले कोणते शेतकरी आहेत की जे इन्कम टॅक्स भरतात आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्याची जी माहिती आहे ती केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर जवळपास ही अशा प्रकारची आकडेवारी समोर येत आहे की 94,000 शेतकरी आहेत की जे इन्कम टॅक्स भरतायत, त्यामुळे असे शेतकरी आता कर्जमाफी योजनेमधून अपात्र केले जातील। परंतु तुर्तास या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाहीये। आता ह्या 94,000 शेतकऱ्यांमध्ये असे कोणते शेतकरी आहे की जे कर्जमाफीमध्ये अपात्र ठरतात किंवा कोणते शेतकरी आहे की जे इन्कम टॅक्समुळे अपात्र ठरतात, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, ज्या शेतकऱ्यांनी 2019 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीत, 5 वर्ष नाही 6 वर्ष होतात जवळपास, 2019 ते 2025च्या दरम्यान या 6 वर्षामध्ये कधीही एकदा जरी तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल, म्हणजे असे शेतकरी ज्यांनी या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 2019 ते 2025 या 6 वर्षामध्ये एकदा जरी तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहेत। आता या ठिकाणी लगेच घाबरून जाऊ नका, काही गोष्टी मी अजून तुम्हाला पुढे सांगतो ते समजवायची गोष्ट अशी आहे। बघा, शासनाने इन्कम टॅक्स पेई शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आहे। अशा 94,000 शेतकऱ्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात येणार आहे। आता या ठिकाणी एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पात्रतेसाठी जे 0 ITR भरणारे शेतकरी आहेत त्यांना मात्र कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलं आहे। 2019 ते 2025च्या दरम्यान तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल परंतु 0 ITR फाईल केला असेल तर अशा शेतकऱ्यांना घाबरण्याचं कारण नाहीये। अशा शेतकऱ्यांना घाबरण्याचं कारण नाहीये, ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत। आता बघा, यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र ठरतात। 3 प्रकार आहे। पहिलं तर तुमचं कर्ज थकीत असलं पाहिजे आणि कधी थकीत असलं पाहिजे, 30 सप्टेंबर 2025 ला तुमचं कर्ज थकीत असलं पाहिजे। तुम्ही 2019च्या नंतर कर्ज काढलेलं पाहिजे आणि ते 30 सप्टेंबर 2025 ला थकीत असलं पाहिजे आणि जर ते 2 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुमची संपूर्ण कर्जमाफी होणार आहे। परंतु जर 2 लाखाच्या वरती कर्ज असेल, म्हणजे दुसरा प्रकार, 2 लाखाच्या वरती कर्ज असेल आणि ते थकीत असेल तर तुम्हाला करावं लागेल OTS। आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे तुम्ही कर्जदार, रेग्युलर कर्जदार आहात, नियमित कर्ज परतफेड करत आलेले आहेत। 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षापैकी किमान 2 वर्ष तुम्ही रेग्युलर कर्ज परतफेड केलेली आहे आणि मागच्या वर्षी देखील तुम्ही आता रेग्युलर कर्जदार आहात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। असे हे 3 प्रकार आहेत या कर्जमाफी योजनेमध्ये। तर आता महत्त्वाचा जो पुढचा विषय राहतो की जे 0 इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत ते या कर्जमाफीमध्ये
पात्र ठरणार आहेत, त्यामुळे ताण घ्यायची गरज नाही. आता जे पात्र ठरलेले शेतकरी आहेत ते जवळपास 16 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या आलेल्या आहेत आणि यापैकी काही शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. केवायसी केल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार, तर त्यामध्ये बघा निधी वितरणाची जी प्रक्रिया आहे ती जवळपास शासनानं सध्या 7,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो जवळपास सध्या 7,000 कोटीचा जो निधी आहे सध्या शासनानं वितरित केला आहे. आता टप्प्याटप्प्यानं हा जो पुढचा निधी आहे तो देखील शासनाकडून वितरित केला जाईल. परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांना काय करायचं आहे, तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं की तुम्हाला केवायसी करायची आहे. आतापर्यंत 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. जवळपास 16 लाख शेतकरी आहेत की ज्यांची यादी आलेली आहे, परंतु त्यापैकी फक्त 9 लाख शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या कर्ज खात्यात 48 तासाच्या आत ऑटोमॅटिक पद्धतीने कर्जमाफीची जी रक्कम आहे ती जमा केली जाईल. शासनानं एकदा निधी वितरित केला की त्यानंतर जी रक्कम आहे तुमच्या कर्जमाफीची जी रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे बघा, त्यानंतर तुम्हाला बँकेकडून एक नील प्रमाणपत्र मिळेल. ज्यांचं 2 लाखाच्या आतमध्ये कर्ज असेल अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे आणि बँकेकडून तुम्हाला काय होईल, एक नील प्रमाणपत्र मिळेल. बघा, कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर बँकांकडून संबंधित शेतकऱ्यांना नील प्रमाणपत्र दिलं जाईल आणि हे नील प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा नवीन कर्जमाफीसाठी आणि इतर शासकीय प्रक्रियेसाठी पात्र असतील. तुमचं एकदा कर्ज पूर्ण माफ झालं की त्यानंतर तुम्ही पुन्हा नवीन कर्ज काढू शकतात. अशाच पद्धतीनं जर तुम्ही नियमित कर्जदार असाल तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल आणि जर तुम्ही 2 लाखाच्या वर तुमचं कर्ज असेल तर तुम्ही OTS करू शकता. याबाबतच्या ज्या याद्या आहेत 50,000 प्रोत्साहन अनुदानाच्या आणि ज्या उरलेले शेतकरी आहे जे 2 लाख रुपये कर्जमाफीसाठी पात्र आहेत अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या याद्या अजून प्रकाशित झाल्या नाहीत. कदाचित 10 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट पर्यंत या सर्व याद्या टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी प्रकाशित होतील. आपलं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं की लगेच आपली त्यानंतर तुम्ही कर्जमाफी योजनेसाठी केवायसी करू शकता. केवायसी करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी आपलं कर्जमाफीमध्ये यादीमध्ये नाव आहे का ते चेक करायचं आहे. यादीमध्ये जर नाव असेल तर त्या ठिकाणी जी कर्जाची रक्कम आहे, या तुमचं कर्ज खाते क्रमांक आहे, तुमचा आधार क्रमांक आहे, या गोष्टी सर्व व्यवस्थित आहेत का या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला केवायसी करायची आहे. केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होईल. मित्रांनो, कर्जमाफी योजनेबद्दल वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.